नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी हा प्रश्न केला होता की तुम्ही ऊस पिकाचं नियोजन सांगितलं नाही, ऊस पिकाचं नियोजन सांगा, त्यासोबतच तुमचा ऊस कसा आहे ते पण दाखवा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऊसासंबंधी सगळी माहिती, तसंच शेड्यूल काय केलं होतं, जमिनीचा पोत, लागवड, त्यानंतर खत व्यवस्थापन, या सगळ्याच गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि निश्चित या माहितीमधून तुम्हाला कमीत कमी 80, 90, 100, 110 टनापर्यंत नियोजन कसं काढता येईल याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेली व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, आपली जी लागवड आहे साधारणतः 20 मार्च या दिवशी झालेली आहे आणि तेव्हापासून आत्तापर्यंत जवळजवळ 6 महिने पूर्ण झालेत, म्हणजे किंवा 6 महिने पूर्ण होत आहेत किंवा झाली आहेत। साधारणतः एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, म्हणजे जवळजवळ 7 ते 8 महिन्याचा ऊस आपला हा झालेला आहे। तर आता या कालावधीमध्ये आपल्याकडं सर्वसाधारणतः 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 कांड्यावर आता सध्या ऊस आहे। हा जनरली ऊस आहे, असं काही नाही आहे की हाच खूप मोठा आहे, जवळपास सगळेच सारखे आहेत। इकडेही तुम्ही पाहू शकता। त्यानंतर तुम्हाला इथे गॅप पण दिसेल, कारण आपण बेडचं जे अंतर आहे तर हे जास्त प्रमाणात ठेवलेलं आहे। तर इकडे सुद्धा पाहू शकता की ऊस दिसताना तुम्हाला असा पातळ पातळ दिसतोय। तर याच्यामध्ये आपण नियोजन काय केलेलं आहे, तर हा जो ऊस आहे, या ऊसाची लागवड आहे 4.5 फुटीच्या सरीमध्ये याची लागण केलेली आहे आणि डोळा पद्धत आपण याच्यामध्ये लावलेली आहे। तर डोळा पद्धत लावताना ज्या ठिकाणी मॉर्टॅलिटी झाली, म्हणजे मर झाली, त्या ठिकाणी आपण परत काही लागवड केलेली नाहीये। याचं कारण असं की ज्यावेळेस आपण दाट लागवड करतो किंवा घन लागवड करतो त्यावेळेस आपल्याला फुटवे संख्या मिळत नाही, आणि फुटवे संख्या जर आपल्याला मिळाली नाही, झाडाची किंवा कोमाची व्यवस्थित जर वाढ झाली नाही, किंवा बऱ्याच वेळा काय करावं लागतं की एक जेट कोम आला तर त्याच्यानंतर बाकीचे जे कोंब आहेत तर हे उशिरा येतात, त्याच्यामुळं जेटकोम खुडण्याची सुद्धा वेळ आपल्यावर येते। मग त्याच्यासाठी परत वेगळा लेबर चार्जेस, आणि खूप वेळा तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये खूप साऱ्या फवारण्या सांगितल्या जातात। पण इथं आपण नियोजन असं केलंय की आपल्याला सर्वसाधारणतः फुटवे संख्या जर मोजली तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10, तर अशा पद्धतीनं आपल्याला जवळजवळ 1.5 फुटाच्या अंतरामध्ये 10 ऊस, म्हणजे 10 टिपरं सापडलेले आहेत। आत्ताच्या कंडिशनला 14, 15, 16, 17 कांड्यापर्यंत हा ऊस आहे। मग अशा परिस्थितीमध्ये जर ऊसाला जाडी पाहिली तर अगदीच जवळपास 2-2.5 इंचापर्यंत जाडीचा ऊस आहे। म्हणजे किती जरी नाही म्हटलं तरी आत्ताच्या कंडिशनला आपल्याकडे 2 ते 2.5 किलोचा ऊस तयार आहे, आणि अजूनही याला खूप वेळ आहे। जवळजवळ आपल्याला याची तोडणी जी आहे ही मार्चमध्ये करायची आहे। म्हणजे तुम्ही अजूनही विचार करू शकता की नोव्हेंबर पूर्ण जायचं, डिसेंबर पूर्ण जायचं आहे, फेब्रुवारी, जानेवारी, फेब्रुवारी, म्हणजे हे 4 महिने जे आहेत तर पूर्ण जाणार आहेत। आणि याच्यामध्ये खत व्यवस्थापन आपण अजून एकही गुणीचं केलेलं नाहीये। सुरुवातीला ज्यावेळेस आपण ऊस लागवड केली त्यावेळेसच मी तुम्हाला दाखवलं होतं की त्याच्यामध्ये आपण पोटॅशियम ह्युमेट 98% आणि ऑर्गॅनिक ऍसिड हे वापरलं होतं। या एका डोसवर आपला ऊस वाढला, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गवताचं जे प्रमाण आहे, गवताचं प्रमाण वाढवलं गेलं। मुळात या ज्या जमिनी आहेत तर या गवताच्याच आहेत। आता तुम्हाला इथं दिसत असेल की गवत उगं थोडंफार कुठंतरी दिसतंय, पण सूर्यप्रकाश जो आहे तर झाडाच्या बुडापर्यंत येतोय, आणि हे एक कारणीभूत असतं की तुमच्या ऊसाला जाडी देतं, तुमच्या ऊसाला वाढण्यासाठी लवकरात लवकर वाढ व्हावी असं वातावरण तयार करतं, आणि त्याच्यामुळं आपण पातळ लागवड ठेवलेली आहे। तर आता तण वाढल्यानंतर जवळजवळ 3-3.5 फुटापर्यंत तण वाढू दिलं। त्याच्यानंतर आपण टिंजर आणि फ्लक्स या तणनाशकाचा वापर केला एकदाच। या तणनाशकाचा वापर केल्यानंतर साधारणतः 15 दिवसामध्ये पूर्णपणे गवत जे आहे 100% जळून गेलेलं होतं, ते डिकम्पोज झालं। डिकम्पोज झाल्यानंतर जमिनीमध्ये जे काही जीवाणू आहेत तर ते जीवाणू त्यांना खाद्य तयार झालं, परिणामी जमीन जी आहे भुसभुशीत राहायला सुरुवात झाली आणि जमिनीचा पोत सुधारू लागला। आता बरेच लोक म्हणतात की तुम्ही सांगताय की 80-90 टन आणि आमच्याकडे 40 टन सुद्धा निघत नाही, कारण आहे जमिनीचा पोत। जर आपण जमिनीचा पोत सुधारण्याकडे जर लक्ष दिलं, 100% तुम्हाला पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी पाहिजे ते टनेज मिळणार नाही, पण एकदा जर जमीन तुमची सुपीक झाली, तुमचा ऑर्गॅनिक कार्बन जर 1% पुढे जर निघाला, तर तुम्ही जसं म्हणताय की 100 टन पाहिजे, 120 टन पाहिजे, आरामशीर निघू शकतो। आणि तुमच्या समोरच उदाहरण आहे की आज या कंडिशनला या ऊसाला आपण काहीही केलेलं नाहीये, तरी तुम्हाला पाहिजे ती जाडी, पाहिजे ते हाईट आणि पाहिजे त्या अंतरावर पाहिजे तेवढे फुटवे जर तुम्हाला मिळत असतील तर पाहिजे ते वजन सुद्धा तुम्हाला मिळेल। तर आता एक जमिनीचा पोत जर तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर तोही मी तुम्हाला इथंच चालू व्हिडिओमध्येच दाखवतोय। तर इथे आपलं पाण्याचं बार आहे,
तर मित्रांनो, तुम्हाला इथं दाखवायचा आहे हा पाहुणा. हा जो पाहुणा आहे हा आपल्या शेतामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढतोय. आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं की जमिनीचा पोत, तर जमिनीचा पोत आपल्या जमिनीत हा प्राणी सांभाळतो आणि हा आपल्या जमिनीसाठी, आपल्या शेतीसाठी अत्यंत फायदेशीर असा प्राणी आहे. आणि हा पहा, मी ही जमीन कडक असताना सुद्धा एवढा जवळजवळ 1 फुटापर्यंत खड्डा केलाय. आणि जर माती तुम्ही पाहिली तर माती ओली आहे, पण एकदम भुसभुशीत आहे. ज्यावेळी याची नांगरट केली तर ही जमीन एवढी कडक होती की या कडक जमिनीला लिमिट नव्हतं. म्हणजे माझ्या 60 हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर सुद्धा सहसा चालत नव्हता. आणि आता ओली जमीन केली, चिकट जमीन असताना सुद्धा, तर ही सहजतेने उकरते. तर हा आहे पहिला फॉर्म्युला. कारण ज्यावेळी याच्यामध्ये गांडूळ डेव्हलप झाले तर त्यानंतर आपण रासायनिक वापरायचं नाही हा मी निश्चय केला होता. ठीक आहे, आपण टार्गेट पकडलं होतं 80 टनाचं. पण एकतर पहिली गोष्ट, लागवड थोडीशी पातळ झाल्यामुळं, पाणी नसल्यामुळं, दुष्काळ परिस्थिती जाणवली, पाण्याची खूप कमतरता पडली. त्यामुळं असं ठरवलं की चला ठीक आहे, पाणी नसेल तर आपल्याला पाहिजे त्या वातावरणावर आपण ऊस काढू. पण हो, आपण या वर्षी तरी रासायनिक खतांचा अजिबात वापर करायचा नाही, फक्त तणनाशक तेवढा केला, कारण तो करणं भाग होता. आणि त्यामुळंच आपल्या या गांडुळांना खाद्य तयार झालं. त्यासोबतच जी गांडूळं एक 4-4, 5-5 इंचाची दिसायची, ती आज माझ्या जमिनीमध्ये गांडूळ जवळजवळ 1 फुटापर्यंत दिसते. आणि तीच पाहण्यासाठी तुम्हाला मी काही फोटो पण दाखवत आहे. हीच फोटो इथलीच आहेत, याच जागेतली आहेत आणि ऊसातली आहेत. तर आता बऱ्याच शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे की 100 टन उत्पादन कसं वाढवायचं. तर त्या मेन विषयाकडे तुम्हाला घेऊन जातो. तर 100 टन उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी मॅटर करतात आणि त्या आपल्याला त्या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट, लागवडीचा निवडलेला वाण, जमिनीचा प्रकार, त्यानंतर लागवड केल्यानंतर डोस काय द्यायचा, त्याच्यानंतर फुटवे नियोजन आणि पाणी नियोजन, त्यानंतर 6वा जो पॉईंट आहे हा टप्प्याटप्प्याने खत व्यवस्थापन. तर याच्यामध्ये जर तुम्ही 265 किंवा 86-0-32 किंवा 18-121 ऊस जर लागवड करत असाल तर लक्षात ठेवा, तुमची 3 फुटी किंवा 4 फुटी सरी अजिबात कामी येत नाही. तुम्हाला पाहिजे कमीत कमी 4 फुटी पासून पुढं 4.5, 5, 5.5, 6 फुटी. 6 फुटी सरी असेल आणि एकाडेक असेल म्हणजे 6 फूट सरी, त्याच्यामध्ये 2 ओळींची लागवड, ती लागवड सुद्धा खूप सक्सेस आहे. त्याच्यामध्ये सुद्धा चांगलं टनेज मिळतं. तुम्ही रोपांची सुद्धा लागवड करू शकता, पण लक्षात ठेवा रोपांची लागवड सुद्धा कमीत कमी 4.5 फुटामध्ये पाहिजे. 4.5-5 फूट, 2 ओळीमधलं 2 झाडामधलं जे अंतर आहे साधारणतः 1.5 ते 2 फूट. ज्यावेळेस तुम्ही रोपं लावता तर रोपं मधून छाटणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही जोपर्यंत जो मेन कोंब आहे तो छाटत नाही तोपर्यंत तुम्हाला बाकीचे सबकोन किंवा ज्याला आपण बाकीचे कोंब म्हणतो इतर, तर ते वाढत नाहीत. त्याच्यासाठी जेठाकोंब खोडणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर पहिली गोष्ट अशी की ज्यावेळेस आपण ऊस लागवड करतो तर ऊस लागवड करताना जे फुटवे आपल्याला काढायचे असतात ती एकामागं एक येतात. ते जर तुम्हाला 1 टाईम काढायचे असतील तर तुम्हाला ऑर्गॅनिक ॲसिड आणि पोटॅशियम ह्युमेट यांचं मात्रा देऊन ते आर्टिफिशियली करावं लागेल. कारण जर तुम्ही सगळं काही मातीवर सोडून दिलं, तुमची माती जर व्यवस्थित नसेल तर एकामागे एक कोंब फुटणार, ती तुम्हाला 1 टाईम मिळणार नाहीत. त्याच्यासाठी हे करणं खूप गरजेचं आहे. तसेच आता तुम्ही वाण निवडताय पण माती सुद्धा तुमची तशीच पाहिजे. खूप पाणी धरून ठेवणारी पण नको की जेणेकरून मुळं सडतील, आणि एकदम पोयटा टाईप पण नको आहे की पाणी दिलं की लगेच निचरा होऊन जाईल. किमान पाणी दिल्यानंतर त्याच्यामध्ये 2-3 दिवस का होईना म्हणजे एकदम ओलावा टिकून राहिला पाहिजे आणि 1 आठवडा किमान त्या जमिनीवर ताण पडला नाही पाहिजे. अशा परिस्थितीची जमीन असेल तर ऊसासाठी अतिशय चांगली आहे. त्यानंतर सगळं काही खत व्यवस्थापनावर आहे. जर तुमच्या जमिनीचा पोत चांगला असेल तर कमीत कमी खत व्यवस्थापनामध्ये सुद्धा तुम्ही चांगलं उत्पादन घेऊ शकता. जर तुम्हाला जमीन चांगली नसेल म्हणजे पोत हलका असेल किंवा जमीनच हलकी असेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला खताचं नियोजन करावं लागणार आहे. खताचं नियोजन कसं करायचं किंवा काय करायला पाहिजे ही जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. त्यासंबंधी आपण सगळी माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तर मित्रांनो, एकदा नक्की कळवा की बिगर खताचा आणि कमीत कमी पाण्याचा दुष्काळी ऊस तुम्हाला कसा वाटला, नक्की कळवा. कारण बऱ्याचशा गोष्टी मला मान्य आहेत की काही ठिकाणी खूप जास्त मोकळं दिसतंय, म्हणजे फुटव्यांची जी संख्या आहे ही थोडीशी लांब लांब झाली, पण त्या ठिकाणी फुटवे सुद्धा तेवढेच मिळालेत. आणि बाकीचे जे आपण दाट किंवा डेन्स फार्मिंग सारखं ऊस लावतो तिथं तुम्हाला फक्त 3, 4, 5 फुटवे मिळतात. इथं आपल्याला कमीत कमी 5 फुटवे मिळालेले आहेत आणि तो आपल्यासाठी प्लस पॉईंट आहे.
त्यासोबतच जे आपण खतमात्रा देतो त्याच खतमात्रेत तुम्हाला न खत वापरता सुद्धा तेवढाच रिझल्ट मिळाला आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि विशेष म्हणजे दुष्काळ असताना सुद्धा पाणी देणं सुद्धा पूर्ण होत नाही या प्लॉटला, तरीसुद्धा या प्लॉटची कंडिशन आज अशी आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही समजू शकता की कोणत्या फेजमध्ये हा प्लॉट आहे आणि तरीसुद्धा त्याची डेव्हलपमेंट जी आहे तर ती अतिशय चांगल्या प्रमाणात चालू आहे. आणि विशेष म्हणजे एकही युरिया नाही, एकही DAP नाही, एकही सुपर फॉस्फेट नाही, ना सिंगल फॉस्फेट, ना अमोनियम फॉस्फेट, काहीच नाही. तर मित्रांनो नक्की कळवा हा प्लॉट तुम्हाला कसा वाटला आणि माहिती कशी वाटली ते पण कळवा. अतिशय हिरवागार असा ऊस आहे. इच्छा होती आपली की याच्यापासून आपण बियाणं तयार करायचं. जर कोणाला बियाण्यासाठी पाहिजे असेल तर कमेंट करू शकता. जर बियाण्यासाठी पाहिजे असेल तर जो रेट आहे 4,500 रुपये प्रति गुंठा असा आहे. फुटवे तुमच्या समोर आहेत, जाडी तुमच्या समोर आहे. ज्यांना काय पाहिजे असेल ते कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ज्यांना चाऱ्यासाठी पण पाहिजे ते कॉन्टॅक्ट करू शकता जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.